नमस्कार मित्रांनो, 22 जुलै 2025 पासून यूट्यूब एक नवीन पॉलिसी आणणार आहे. या पॉलिसीप्रमाणे लाईव्ह स्ट्रीमिंग बंद होणार आहे. घाबरून जायचं कारण नाही आहे. ही लाईव्ह स्ट्रीमिंग कोणासाठी बंद होणार आहे याची मी तुम्हाला इथे माहिती देत आहे. 22 जुलै 2025 पासून यूट्यूब जी नवीन पॉलिसी अपडेट करत आहे त्याप्रमाणे 16 वर्षाखालील मुलांना लाईव्ह स्ट्रीमिंग करता येणार नाही. म्हणजेच त्यांना यूट्यूबद्वारे लाईव्ह जाता येणार नाही. जर त्यांना लाईव्ह जायचं असेल तर त्यांच्याबरोबर कोणी एक मोठी व्यक्ती असणं गरजेचं आहे. मोठी म्हणजे 16 वर्षाच्या पुढे. 16 वर्षापासून पुढे म्हणजे ते 17 असेल, 18 असेल, 20 असेल किंवा 25-30 किंवा अजूनही मोठे असतील तर ती व्यक्ती बरोबर असेल तरच त्यांना लाईव्ह जाता येणार आहे. मोठी व्यक्ती बरोबर नसताना 16 वर्षाखालील कोणतीही मुलं जर लाईव्ह जात असतील तर त्यांचं पहिल्यांदा लाईव्ह चॅट बंद करण्यात येईल. त्यानंतर परत त्यांनी लाईव्ह जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांचं चॅनल काही दिवसांसाठी बंद करण्यात येईल किंवा कदाचित कायमचं बंद करण्यात येईल. लाईव्ह जाण्याअगोदर चॅनलचं व्हेरिफिकेशन केलं जाईल. फोन नंबरद्वारे आपल्याला कोड येईल आणि तो कोड टाकूनच आपण लाईव्ह जाऊ शकू. लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू झालं आणि कोणी मोठी व्यक्ती दिसली नाही तर यूट्यूब स्वतः लाईव्ह बंद करेल. 16 वर्षाखालील मुलांना लाईव्ह जाता येणार नाही ही यूट्यूबने काढलेली पॉलिसी मला तर चांगली वाटते. कारण चॅनल मॉनिटाईज झालं की यूट्यूबकडून पैसे यायला लागतात आणि या पैशांमुळे लहान मुलांचं शिक्षणाकडे लक्ष कमी लागेल. लहान मुलांना पैशाची ओढ लागल्यामुळे त्यांचं शिक्षणाकडे जास्त लक्ष राहणार नाही. त्याचबरोबर आपण कुठे लाईव्ह जातोय, काय लाईव्ह जातोय याबद्दलचं गांभीर्य त्यांना नसणार आहे. 16 वर्षाखालील ही लहान मुले आपल्या आईवडिलांच्या, मित्राच्या किंवा इतर कोणाच्या मोबाईलवरून लाईव्ह जाण्याचा प्रयत्न केला तरी यूट्यूबकडून ते पकडण्यात येईल आणि यूट्यूब ते चॅनल डिमॉनिटाईज करेल. लाईव्ह स्ट्रीमिंग करताना आपल्या चॅनलला मागच्या 90 दिवसात नो रिस्ट्रिक्शन आलं असेल तरच आपण लाईव्ह स्ट्रीमिंग करू शकतो. आपला चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी जी मेहनत तुम्ही घेतलेली आहे त्या मेहनतीवर पाणी पडू नये म्हणून 16 वर्षाखालील मुलांनी लाईव्ह स्ट्रीमिंग जाऊ नका आणि 16 वर्षावरील सर्वांनी आपला चॅनल लहान मुलांना ऑपरेट करायला देऊ नका. जर का चुकून त्यांच्याकडून लाईव्ह जाण्याचा प्रयत्न झाला आणि चॅनल डिमॉनिटाईज झाला तर याचा फटका आपल्यालाच बसेल आणि आपण कित्येक वर्षे घेतलेली मेहनत वाया जाण्याची शक्यता आहे. मित्रांनो, ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपला चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.